नमस्कार. आर टी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचे अपडेट असेल, अंगणवाडीची वेळोवेळी भरतीचे अपडेट असेल किंवा गव्हर्नमेंटची जॉबचे अपडेट असेल किंवा जी आरचे अपडेट असेल किंवा शासनाचं कोणतंही जी आरचं अपडेट असेल, वेळोवेळी मी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करत असतो आणि भरतीचे ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं सर्व माहिती ए टू झेड माहिती देत असतो. तुम्ही जर फर्स्ट टाईम चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला वेळ लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि वेळोवेळी तुम्ही अपडेट मिळवा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. सेविका मदतनीस ताईंसाठी या जिल्ह्याचं वेळापत्रक चेंज करण्यात आलं आहे. कोणत्या जिल्ह्याचं अंगणवाडी ओपन करण्याची वेळ बदलण्यात आली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला परिपत्रक दिसत असेल. कोणत्या जिल्ह्याचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्या कामाला किती वेळ द्यायचं आहे आणि यावेळेस किती मिनटं काम करायचं आहे हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाणा या जिल्ह्याचं परिपत्रक आहे. 17/3/2024ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. आपल्या सेविका मदतनीस ताई जेवढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल तेवढे ज्यांना परिपत्रक मिळालं नसेल त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सर्व काही माहिती मिळेल. तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व विषय बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्याबाबत परिपत्रक. एकूण एक संदर्भानुसार 21/3/2025 नुसार हे परिपत्रक तयार करण्यात आलं आहे. उपरोक्त संदर्भ विषयानुसार आपणास सूचित करण्यात येते की बुलढाणा जिल्ह्यातील तीव्र उन्हाळा सुरू होत असल्याने जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालकांना व इतर लाभार्थ्यांना विविध सेवा लाभ घेता यावा व त्यांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळावे याकरिता संदर्भ पत्रामध्ये दिलेल्या दिशा निर्देशानुसार दिनांक 16 मार्च 2024 ते 30 जून 2024पर्यंत अंगणवाडीतील कामकाजाची वेळ सकाळी 8 ते 12:30पर्यंत करण्यात येत आहे. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, वर्धा जिल्ह्याचं पाहिलं होतं. त्या ठिकाणी अगदी कमी त्या ठिकाणी वेळ देण्यात आला आहे. सकाळी 7:15 ते 11:30पर्यंत काम करायचं आहे. या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8 वाजता अंगणवाडी ओपन करायचं आहे, 12:30 वाजता अंगणवाडी क्लोज करायचं आहे. इतर वेळेमध्ये आपल्याला कोणतं काम करायचं आहे, खालील वेळापत्रकाप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामकाज सुरू ठेवायचं आहे तुम्हाला. तर बघा, या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल कामकाजाचे तपशील, निर्धारित वेळ आणि एकूण मिनटं. पहिला काम आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करण्यासाठी सकाळी 8 ते 8:30पर्यंत 15 मिनटं आपल्याला हे काम करायचं आहे. दुसरं पूर्वशालेय शिक्षण प्रार्थना परिपाठ हे आपल्याला सकाळी 8:30 ते 9पर्यंत म्हणजे एकूण 30 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. तिसरा मुद्दा पूर्वशालेय शिक्षण गणित कौशल्य विकास उपक्रम सकाळी 9 ते 9:30पर्यंत म्हणजे 30 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. 4 नंबरचा पॉईंट आहे अंगणवाडीतील लाभार्थी यांना सकाळच्या नाश्ता वाटपसाठी सकाळी 9:30 ते 10पर्यंत म्हणजे एकूण 30 मिनटं काम करायचं आहे. 5वा मुद्दा पूर्वशालेय शिक्षण कथाकथन वाचन इतर भाषिक उपक्रम हे काम आपल्याला 10 ते 10:45 म्हणजे 45 मिनटं हे काम करायचं आहे. 6 नंबरचा पॉईंट आहे संदर्भ सेवा सकाळी 10:45 ते 11पर्यंत 15 मिनटं हे काम करायचं संदर्भ सेवा. आणि 7 नंबरचा पॉईंट आहे गरम ताजा आहार वाटप आपल्याला सकाळी 11 ते 11:30पर्यंत म्हणजे 30 मिनटं आपल्याला गरम ताजा आहार वाटपाचं काम करायचं आहे. हे सर्व वेळ ठरवण्यात आली. या वेळेस तुम्हाला हे काम करायचं म्हणजे पूर्ण वेळ या ठिकाणी तुम्हाला काम करता येणार आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना. 8 नंबरचा पॉईंट आहे गृहभेट गरोदर स्त्रिया स्तनदा माता तसेच कमी वजनाचं कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन इत्यादी विविध सेवा पोषण ट्रॅकरची नोंदी अद्ययावत करण्यासाठी सकाळी 11:30 ते 12:30पर्यंत म्हणजे एकूण 60 मिनटं आपल्याला गृहभेट गरोदर स्त्रिया स्तनदा माता हे सर्व काम करायचं आहे. म्हणजे हे सर्व या ठिकाणी या वेळापत्रकानुसार काम करायचं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेवढे अंगणवाडी असेल त्यांना सेविका आणि मदतनीस ताईंना हे काम करावं लागणार आहे. उपरोक्त कालावधी ओळखता 1 जुलै 2024 ते 15 मार्च 2027पर्यंत किंवा वेळोवेळी प्राप्त शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशनानुसार अंगणवाडीमधील कामकाजाची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहील. तर बघा, पूर्वतः आपण जेव्हा अंगणवाडी ओपन करतो 9:30 ते 4 वाजेपर्यंत, जोपर्यंत शासनाकडून परिपत्रक येत नाही तोपर्यंत किंवा महिला बालविकास विभागाकडून परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सकाळी 8 ते 12:30पर्यंत आपल्याला अंगणवाडी सुरू ठेवावी लागणार आहेत.
जेव्हा आपल्याला नोटीस मिळेल, जेव्हा परिपत्रक मिळेल, जेव्हा राज्य शासनाकडून सूचना मिळाली, तर आपल्याला पूर्वतः आपण 9:30 ला अंगणवाडी ओपन करतो, 4 वाजता बंद करतो. त्याच पद्धतीने आपल्याला अंगणवाडी चालू ठेवायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तर काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.